त्यानंतर बातमी आहे सर्वसामान्यांच्या खिशाला चाट देणारी। ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे सध्या भाज्यांचे भाव चांगलेच कडाडलेत। अगदी उशिरापर्यंतच्या पावसामुळे भाज्यांची आवकही कमी झाली आहे। त्यामुळे येत्या आठवड्यात कमी झालेले कांद्याचे दरही पुन्हा कडाडलेत, तर टोमॅटो, भटार, भेंडी या भाज्यांचे दरही चांगलेच वाढलेत। मुंबईतील भाजी मार्केटमधली ही सध्याची परिस्थिती। कांदा आणि इतर सर्व भाज्यांचे दर चांगलेच वाढलेत। आपले प्रतिनिधी मृत्युंजय सिंग यांनी घेतलेला हा आढावा बघूया। मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये भाजीचे किंमतमध्ये दरवाढ झालेली आहे। आम्ही मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये आहोत। दादर भाजी मार्केटमध्ये कांदे जे एक आठवड्यापूर्वी 55 से 60 रुपये किलोने विकत होते, आज कांद्याची किंमत 70 रुपयापर्यंत आहे। आपल्यासोबत भाजी विक्रेता आहे। कांद्याची किंमतमध्ये वाढ झालेली, काय कारण आहे याचं? कारण म्हणजे गेल्या 15 दिवसात जो पाऊस झाला त्या पावसामुळे बहुतेक ठिकाणी कांदे जे ते सडले, त्यामुळे आवक घटली आणि आवक घटल्यामुळे किमतीमध्ये वाढ झालेली आहे। पण येणाऱ्या काळामध्ये दिवाळीच्या नंतर तरी बाजार कमी होतील कांद्याच्या आणि मार भरपूर प्रमाणात आल्यावरती जास्त प्रमाणात भाव कमी होणार आहे। सब्जीची किंमतमध्येही वाढ झालेली आहे। पावसामुळेच ते झालेले आहे। समजा पावसामुळे माल निघाले नाहीत आणि बहुतेक भाज्या सडल्या पावसामुळे, त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले। पण आता पाऊसने उघडीक दिलेली आहे, त्यामुळे काय आता भाजी भरपूर येईल। आता ऊन पडल्यामुळे काय माल निघेल, त्यामुळे भाज्या आल्याच्या नंतर भाव कमी होतील। सध्या दादर मार्केटमध्ये जे कांद्याचे भाव आहे ते 70 रुपये किलोने विकत आहे। दिवाळीनंतर जे भाजी आहे ते याच्या किंमतमध्ये कमी होणार आहे। मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई। आणि दैनिक लोकमतच्या दिवाळी अंकात